विजय सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। शेवगाव मतदारसंघातील आरपीआयच्या प्रमुख कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात शेवगाव येथे मंगळवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले। झालेल्या बैठकीच्या अध्यक्षपदावरून विजय वाकचौरे बोलताना सांगितले की आरपीआयची राज्यातील भाजप बरोबर असलेली युती ही केवळ फक्त राजकीय असून सामाजिक व धार्मिक कामात त्याचा काडीमात्रही संबंध येत नसल्याचे सांगून ज्या ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत ते आरपीआयच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कधीच विश्वासात घेत नाहीत। महायुतीच्या होणाऱ्या कार्यक्रमालाही बोलावले जात नसल्याने आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी लोकसभेची जागा आठवलेंना द्या अशी मागणी करूनही ती जागा न दिल्याने जिल्ह्यातील नाराज कार्यकर्त्यांनी दोन्ही जागेवरचा निकाल दाखवून दिला आहे असे सांगून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मतदारसंघात आरपीआयचा मोठा मेळावा घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरवली जाईल। आठवले गटास 10 जागा द्याव्यात, त्याही निवडून येतील अशा जागा हव्यात असे वाकचौरे यांनी सांगितले। जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, पक्षाचे तालुका प्रमुख सतीश मगर, पाथर्डी तालुका प्रमुख बाबा राजगुरू, मार्केट कमिटीचे संचालक रवी आरोळे, रमेश शिरकाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील आहुजा यांनीही आपले विचार व्यक्त करून स्थानिक आमदाराबाबत नाराजीचा सूर व्यक्त केला आहे। यावेळी गणेश साळवे, राजेंद्र मगर, कडू मगर, निरंजन बोरुडे, प्रदीप मोहिते, राकेश गरुड, अमोल आहेर, राजू घुटे, निलेश जगधणे, बाबासाहेब खिल्लारे, विठ्ठल मगर, शांतवन गरुड, महेश अंगरखे, विकास मगर, अमोल धस, सुरेश शिंदे, अमोल गजभिव, अजय जगधने, हर्षद मगर, दत्ता पाटील, भारत गजभिव, अभिषेक मगर, अमोल वाघमारे, राहुल भिसे, अशोक आहेर, सचिन आहेर यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौरव मगर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन महेश अंगरखे यांनी केले, तर रवी आरोळे यांनी आभार मानले आहेत। चळवळीला थोडं मागे आल्यासारखं 2009 नंतरच्या आठवले साहेबांचा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाची सर्व समीकरणं बदलली। ज्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आपण होतो तेच त्यांच्या विरोधामध्ये आपण भारतीय राज्यात शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग सुरू केला। गोपीनाथजी मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, या सर्वांनी महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आठवले साहेबांसोबत भीमशक्तीचा शिवशक्तीचा प्रयोग झाला। त्यानंतर त्याची आठवले साहेब 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक शेवगाव येथे संपन्न झालेली आहे। या बैठकीमध्ये पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि या बैठकीमध्ये शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी आपला पक्ष महायुतीमध्ये आहे, परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची प्रतिष्ठा दिली जात नाही, कुठल्याही शासकीय कार्यक्रमात सहभागी करून घेतलं जात नाही। विकास निधीमध्ये करोडो रुपयाचा निधी वाटप केला गेला, त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आमची दलित वस्ती असेल, बौद्ध वस्ती असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा विकास असेल, अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा विकास असेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची संधी न दिल्यामुळे सर्व कार्यकर्ते महायुतीच्या सर्व नेत्यांवर नाराज आहेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचा जो सत्तेचा वाटा महायुतीकडून भाजप आणि मित्रपक्षाकडून मिळणार की नाही त्याची खात्री पटल्याशिवाय रिपब्लिकन पक्षाचा एकही कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार नाही। कारण रिपब्लिकन पक्षाला 10% सत्तेचा वाटा देण्यात येणार आहे असं लिखित करारनामा असताना देखील रिपब्लिकन पक्षाला नगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची सत्ता मिळालेली नाही, कुठली कमिटी नाही, महामंडळ नाही। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि पाथर्डी शेवगावमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावना राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले साहेबांपर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही कळवणार आहोत।
कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, मार्केट कमिटी असेल, या प्रत्येक विभागामध्ये कार्यकर्त्यांना राजकीय सत्ता मिळाली पाहिजे. फक्त निवडणुकीपुरता रिपब्लिकन पक्षाचा वापर करणं योग्य नाही आणि तसं आम्ही होऊ देणार नाही. जर आमच्या पक्षाला योग्य सन्मान मिळणार असेल आणि जर महायुतीच्या कार्यक्रमामध्ये फक्त नरेंद्र मोदी आठवले साहेबांच्या शेवगाव तालुक्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघाची प्रमुख कार्यकर्त्याच्या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष महायुतीचा एक घटक पक्ष आहे असं जरी म्हणलं जात असलं तरी महायुतीने अजूनपर्यंत स्पष्ट केलं नाही का रिपब्लिकन पक्षाला किती जागा देणार किंवा या संदर्भातला संभ्रम कायम आहे. आठवले साहेबांनी महाराष्ट्रातील 12 जागा त्या ठिकाणी आम्ही मागितलेल्या आहेत. 12 जागेपैकी जिल्ह्यातील श्रीरामपूर ही जागा अग्रहक्कानं आम्ही त्या ठिकाणी मागत आहोत आणि जर ती जागा मिळाली नाही तर आम्हाला वेगळ्या पर्यायाचा त्या ठिकाणी विचार करावा लागेल. कार्यकर्त्याच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, समाजाच्या भावनासुद्धा तीव्र आहेत. आमचा सातत्यानं वापर होतो आहे अशी भावना ज्या पद्धतीनं तयार झालेली आहे निवडणुकीत, मग ती लोकसभेत असो किंवा लोकसभेत असेल, त्याचा फटका निश्चितपणे महायुतीला बसलेला आहे. अजून महायुतीच्या सर्व स्थानिक जे उमेदवार इच्छुक उमेदवार असतात त्यांनीसुद्धा भाजप नेतृत्वाला त्या ठिकाणी सांगावं का बाबा महायुतीमधून रिपब्लिकन पक्षाला जागा देण्यात यावी, विशेषतः श्रीरामपूरची जागा द्यावी. अन्यथा आम्ही त्या ठिकाणी वेगळ्या पर्यायाचा त्या ठिकाणी विचार करू शकतो. आता वेगळे पर्याय भरपूर आहेत. हा नगर जिल्हा साखर सम्राटांचा जिल्हा असल्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागेसुद्धा लोक उभे राहू शकतात. म्हणून या ठिकाणी आम्ही लवकरच आचारसंहिता लागल्यानंतर या मतदारसंघाचा एक मोठा मेळावा घेऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेऊन त्यामध्ये आपण विधानसभेची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी शेवगाव तालुक्यातील सर्व गावागावात जाण्याची आमची भूमिका आहे आणि लोकांना त्या ठिकाणी विश्वास त्या ठिकाणी द्यायचा आहे का रिपब्लिकन पक्ष हाच खरा पक्ष आहे बाबासाहेबांच्या विचाराचा आणि त्याच्या माध्यमातून आपण समाजाचे सर्व प्रश्न सोडवणार आहोत. म्हणून आजची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे.